माझ्या काही महिला मला म्हणाल्या, भगिनी म्हणाल्या, माझ्या माय माऊली म्हणाल्या, अजून आम्हाला पैसे मिळाले नाही. काळजी करू नका. पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल. अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय. मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी सांगितल्या. मी आपल्याला पुन्हा सांगतो, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही. हा चुनावी जुमला नाही. हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे. उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल, परंतु कमी होणार नाही, अशा पद्धतीनं जाहीर केलेलं आहे. या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे. याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका. आणि वृद्धांच्या करता, इतर घटकांच्या करता, सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्या. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजित पवारचा वाद आहे. मी खोटं बोलणार नाही. या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे. काल मी 4,600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय. सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहे. तुम्ही काळजी करू नका.